आयुष्यामध्ये काय कमवलं, किती कमवलं याच्यापेक्षा त्यांना आयुष्यामध्ये काय दिलं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आताच आदरणीय आमचे मार्गदर्शक आमच्या पाठीवरती थाप टाकून तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमच्या बार्शी कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश आदरणीय विजयकर सरांनी अध्यक्षीय भाषण संपन्न झाले देखील नंतर देखील मला बोलण्याची जी काही संधी दिली त्याच्यामुळे मी या ठिकाणी आता कृतज्ञ झालेलो आहे. सरांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वप्रथम या ठिकाणी मला आदरणीय व्यासपीठावरती सन्माननीय आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझे विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला या ठिकाणी मी निर्भया पथकाच्या माध्यमातून एवढंच बोलू इच्छितोय की ज्या टायमाला 16/12/2012 रोजी निर्भया हत्याकांड घडला आणि निर्भया हत्याकांड घडल्यानंतर समाजात एक वेगळी लाट निर्माण झाली. दिल्लीमध्ये अनेक मोर्चे निघले गेले आणि दिल्लीमध्ये अनेक मोर्चे निघाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं समजून आलं की समाजातील प्रत्येक अल्पवयीन मुलगी, समाजातील प्रत्येक अल्पवयीन घटक हा व्यवस्थित सुस्थितीत राहायला पाहिजे आणि त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ असलं पाहिजे. म्हणून भारत देशामध्ये विविध पथकं स्थापन करण्यात आली आणि त्यातलं भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात बार्शी विभागातलं हे निर्भया पथक आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यरत आहे. तुम्हाला सर्वप्रथम सांगतो निर्भया म्हणजे काय. जिला भयमुक्त राहिलं पाहिजे, जिला कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी कोणत्याही भयाला सामना करता येता कामा नये, तिचं प्रत्येक आयुष्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, तिनं भयमुक्त शिक्षण घेतलं पाहिजे आणि चांगलं जीवन जगलं पाहिजे. त्या एका उदात्त हेतून हे निर्भया पथक आणि ही सर्व यंत्रणा आपल्यासाठी काम करत आहे. या पाठीमागचा एकच उद्देश आहे की हे सगळं कार्यक्रम आदरणीय कोर्ट साहेब या ठिकाणी आलेले आहेत, सरकारी वकील आलेत, सर्व वकील संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी आलेत. हे कशासाठी आलेले आहेत की तुमच्यात काहीतरी बदल घडला पाहिजे, तुम्हाला कायद्याचं ज्ञान मिळलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती व्यवस्थित उभं राहिलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. समाजामध्ये येणाऱ्या विविध आमिषांना बळी न पडता आपलं ध्येय डोळ्यापुढे ठेवून आपण त्या ठिकाणी मार्गक्रमणीच चाललं पाहिजे. हा या पाठीमागचा एक उद्देश आहे. माझ्या भगिनीनं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या टायमाला आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्या टायमाला आई आपल्याला ज्या प्रकारचं संरक्षण देते, आई ज्या टायमाला आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी प्रतिसाद देते, ज्याप्रमाणे आई आपली काळजी घेते, आपले वडील आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करत असतात, त्या टायमाला आपले वडील तिकडे शेतामध्ये काबाड कष्ट करून सगळ्या गोष्टी देऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या द्यायचा प्रयत्न करत असतात. ज्या टायमाला आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो त्या टायमाला जी सुरक्षा कवच आई आपल्याला बहाल करते, त्या सुरक्षा कवचाची इतर कुठेही बराबरी केली जाऊ शकत नाही. निर्भया पथकाचं स्थान देखील त्याच पद्धतीने आहे. आज समाजामध्ये तुम्ही ज्या टायमाला चलत असाल, वागत असाल, वावरत असाल, त्या टायमाला समाजातील कोणत्याही नेतृत्वानं, समाजातील कोणत्याही कुप्रवृत्तीनं जर का तुमच्याकडे वाईट मनानं, वाईट भावनेनं जर तुमच्याकडे बोट केलं तर त्यांची बोट आम्ही या ठिकाणी काढून टाकू. याच्यासाठी ही निर्भया पथक तुमच्या सोबत सदैव आहे. एक पोलीस म्हणून नाही तर एक दादा म्हणून, एक तुमचा बंधू म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही ग्वाही देतोय. पण आपण बघतो आई आपल्यासाठी सगळं करते, वडील आपल्यासाठी सगळं देतात. आई वडिलांची भावना आपल्यासाठी चांगली असते. स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला आयुष्यभरामध्ये फक्त हसवण्यासाठी, आपलं जीवन चांगलं करण्यासाठी आई वडील आपल्याला सगळं काही देतात. मग आपण जे आई वडील आपल्याला शाळेमध्ये पाठवतात, चांगलं ज्ञान देण्यासाठी सगळ्या गोष्टी करतात, त्या आई वडिलांच्या संस्कारापासून दूर का जायचं. प्रत्येक क्षणी तुम्हाला एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायचं आहे, तुमच्या आई वडिलांचं जे कष्ट आहे, तुमचे आई वडील जे तुम्हाला सगळ्या गोष्टी देत आहेत, त्याच्या पाठीमागे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं व्हावं, आकाशामध्ये उंच भरारी घ्यावी, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, ही त्याची या पाठीमागची भावना आहे. माझ्या भगिनींनो, जर का समाजामध्ये तुम्ही वागत असताना, चलत असताना जर तुमचं पाय चुकीचं पाऊल पडलं, आज समाजामध्ये तुमचं जर चुकीचं पाऊल पडलं तर ते फक्त तुमच्या पुरतं मर्यादित नाही, कारण मुलगी ही त्या समाजातली, त्या कुटुंबातली मान आहे, सन्मान आहे, अभिमान आहे. जर मुलीने एखादं चुकीचं पाऊल टाकलं तर ते फक्त तिच्या पुरतं मर्यादित नाही, तिच्यामुळे तिच्या भावाची मान खाली जाऊ शकते, तिच्यामुळे तिच्या वडिलांची मान खाली जाऊ शकते, तिच्यामुळे तिच्या आईकडे अनेक समाजातील लोकांची बोटं या ठिकाणी उभी राहू शकतात. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे आई वडील आपल्याला हसवतात, जे आई वडील आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी देतात, चांगल्या शिक्षणासाठी शाळेत पाठवतात, त्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. आई वडील आपल्याला शाळेत पाठवतात, आपण अभ्यास करतो, शाळेत येतो, शाळेत आल्यानंतर या ठिकाणी सगळे गुरुजन तुम्हाला चांगलं ज्ञान देतात. आपण एक चिखलाचा गोळा असतो, त्या गोळ्याला चांगला आकार द्यायचा प्रयत्न करतात. आपण एक दगड असतो, त्या दगडापासून चांगली मूर्ती बनवण्याचा प्रयत्न ते गुरुजन करतात. आपण दिशाहीन असतो, आपल्याला योग्य दिशा द्यायची
काम जर कोण करत असेल तर ते आपले गुरु करत असतात. गुरु आयुष्यामध्ये मला एखादी गोष्ट नाही मिळली तरी चालेल, पण माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आणि समाजातील एकमेव असा प्राणी गुरु आहे की त्या गुरुला वाटत असतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा व्हावा. आज समाजामध्ये फक्त तुलना केली जाते, स्पर्धा केली जाते की तू मोठा का मी मोठा, परंतु गुरुला वाटत असतं की माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. आज समाजात म्हणतात आपण गुरु ब्रह्मा गुरुदेव गुरु साक्षात, बरोबर. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही जी मंत्र म्हणलेला आहे पहिल्यांदा आपल्याला गुरुचं महात्म्य यातलं सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे. जर का आयुष्यामध्ये एक ठिकाणी तुम्हाला ईश्वर भेटला आणि एक ठिकाणी गुरु भेटला तर सर्वप्रथम तुम्ही त्या गुरुच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. का तर गुरुमुळे तुम्हाला ते ईश्वर मिळलेलं आहे. म्हणून आपण दिशाहीन असतो तर आपल्याला दिशा द्यायचं काम जर कोण करत असेल तर हे गुरु करतात. आपल्याला चांगलं घडवायचं काम हे गुरु करतात. मग त्या गुरुंसाठी देखील आज जे हा जो कार्यक्रम गुरुने तुमच्यासाठी आयोजित केलाय, आदरणीय जे साहेबांना तुम्ही आज पाहिलं, आम्ही तर कधी पाहिलं नव्हतं. ज्या टायमाला आम्ही पोलीस जमाती करण्यामध्ये गेलो त्या टायमाला सरांना पाहिलं. तुम्हाला आज इथे शाळेमध्ये बसायला आलेत कारण की ही सगळ्यांची तळमळ आहे. तुम्ही घडलं पाहिजे, तुम्ही शिकलं पाहिजे. आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्या गुरुने केलं त्या गुरुसाठी देखील एक जोरदार कार्यक्रम. त्या गोष्टी झाल्या, आई झालं गुरु झालं, पण आज आपण समाजामध्ये जगत असताना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी चाललेलो आहोत. सरांनी आपल्याला सांगितलं पोस्को सारखे कायदे आहेत. तुम्ही जर एखादी चूक केली आणि कुणाच्या जर प्रेमात पडलं, काही गोष्टी घडल्या आणि तो पुरुष जर 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तो 2-2, 3-3, 4-4 महिने जेलमधून सुटू शकत नाही. अशी कायद्याची रचना केलेली आहे. सरांनी तुम्हाला कायद्याविषयी मार्गदर्शन केलं. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे निर्भया पथक देखील तुमच्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहे. आम्ही दररोज विविध केसेस बघतो, विविध गोष्टी बघतो आणि त्याचं अनुकरण करतो. आणि त्यात एवढंच सांगतो की आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं कधी वागायचं नाही. सोशल मीडियाच्या माध्यमात सोशल मीडियावर जाऊन फेसबुक व्हॉट्सअपवर फ्रेंड रिक्वेस्ट कोणाला टाकायची नाही, कोणाशी चर्चा करायची नाही. आणि हल्ली आता सध्या इंस्टाग्रामचं प्रमाण वाढलेलं आहे. कुणी इंस्टाग्राम वापरू नये. आणि युट्यूबवरचं जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर अभ्यासाचं तेवढं घ्यायचं, इतर कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. आपण काय करतो हे जरी आम्ही पोलीस बघू शकलो नसेल, आमचे जेल साहेब बघू शकले नसतील, तुमचे आई वडील बघू शकले नसतील, तर एक छोटस उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एक वेळेस स्वामी विवेकानंद आणि त्यांचे मित्र आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस असे बसलेले असतात. एक दिवशी स्वामी विवेकानंदांना आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना रामकृष्ण परमहंस म्हणतात, मुलांनो उद्याच्याला तुम्ही ज्या टायमाला या ठिकाणी शाळेला येणार आहात त्या टायमाला तुमच्या घरातलं एक मुठभर तांदूळ कुणालाही न दिसता, कुणालाही घातलेला न दिसता तुम्ही गपचीप घेऊन यायचे आणि ते मला येऊन द्यायचे, असं रामकृष्ण परमहंस त्या विद्यार्थ्यांना सांगतात. त्या टायमाला ते 6-7 विद्यार्थी घरी जातात इकडे तिकडे बघतात, किचन मध्ये घुसतात. किचन मध्ये गेल्यानंतर आपल्याला कोण बघते का ह्याचा विचार करतात आणि ते 5-6 विद्यार्थी त्यातले सगळेजण तांदूळ घेऊन येतात आणि रामकृष्ण परमहंसाकडे देतात. त्या टायमाला रामकृष्ण परमहंस म्हणतात कोणी तांदूळ आणले नाहीत. त्या टायमाला स्वामी विवेकानंद काय म्हणतात, सर मी तांदूळ आणले नाही. मग त्या टायमाला रामकृष्ण परमहंस त्यांना विचारतात तू का तांदूळ आणले नाही. त्या टायमाला स्वामी विवेकानंदांना जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय समर्पक आहे. माझ्या भगिनींनो, मला या ठिकाणी माझे आई वडील घरातले कोण बघत नव्हते, पण तो ईश्वर मला बघत होता, त्याच्यामुळे मी तांदूळ आणले नाही. तुम्हालाही मला एवढंच सांगायचं आहे, आपण कसं वागतोय, काय करतोय हे आपलं कोण बघत असेल नसेल, पण जो बघणार आहे तो बघतोय, त्याला घाबरायचं आहे. ध्येयावरती फक्त प्रेम करायचं आहे, आपलं ध्येय अचीव करायचं आहे आणि आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडवायचे. तुम्हाला फक्त मला एवढंच सांगायचं आहे, आई काय असते, बाप काय असतो तुम्हाला माहिती आहे. काय असतो बाप, ज्या टायमाला आपण आईच्या उदरामध्ये असतो त्या टायमाला सगळ्यात चिंतातूर जो असतो तो असतो बाप. कोण असतो बाप, ज्या टायमाला आपण पृथ्वी तलावरती जन्माला येतो त्या टायमाला सगळ्यात आनंदी कोण असतो तो असतो बाप. कोण असतो बाप, ज्या टायमाला एखादी गोष्ट आपल्याला मिळाली म्हणून काबाड कष्ट उन्हातानाचं घामाच्या धारामध्ये आव्हानी पायानं माळरानावरती काम करतो तो असतो बाप. मला एखादी गोष्ट नाही मिळली तरी चालेल, पण माझ्या मुलींना सगळ्या गोष्टी मला द्यायचे त्याच्यासाठी जो झगडतो तो असतो बाप. कोण असतो बाप, मुलाच्या शिक्षणासाठी सालाची नोकरी धरतो तो असतो बाप. मुलीच्या लग्नासाठी सावकाराचं घर जो भरतो तो असतो बाप. 10 कोटी संस्कार असतो बाप. कोण असतो बाप, कोण असतो बाप, तर बाप असतो तुमच्यासाठी डोळ्यातनं नाही तर काळजातनं जो रडतो तो असतो बाप.
फक्त फादर्स डे सेलिब्रेट करणे एवढा लहान नसतो बा, तर ज्याच्यामुळे आपला प्रत्येक दिवस असतो तो असतो बा माझ्या भगिनीनं. मला जर कोणी विचारलं कोण असतो बा, तर मी त्याला सांगेल या पृथ्वी तलावाचं साक्षात विठ्ठलाचं रूप असतो बा, या पृथ्वी तलावाचं साक्षात काळाच्या ठिकाणी काम करत असताना एक वडील सर माझे तिकडे ढसा रडले सर. अतिशय वाईट वाटलं. आपल्या आई वडिलांना आपल्याला हसवलंय, त्यांना कधी आपण रडवायचं नाही. मग कोण असते आई? स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जी जिजाऊ बनते ती असते आई. कोण असते आई? शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरामध्ये नाहली पाहिजे, नांदली पाहिजे म्हणून काबाड कष्ट करणारी सावित्री माई असते आई. कोण असते आई? हिरकणी. हिरकणी जी रायगडाचा बुरुज सर करून आपल्या लेकरासाठी येते ती हिरकणी असते आई. कोण असते आई? अनाथामध्ये देखील आपलं पण जाणणारी सिंधू माई असते आई. कोण असते आई? कोण असते आई? तुमच्यासाठी अश्रू पुसणारा पदर असते आई. तुमच्या हक्काचं व्यासपीठ असते आई. तुमच्या डोळ्यात अश्रू आला तर जिजा डोळा पटमिनी भरून येतो ती असते आई. प्रेमाचा महापूर असते आई. मायेचं छेद असते आई. कोण असते आई? आई आपली आधार असते आई. कोण असते आई? आपल्याला सुखाचा घास बनवणारी माय माऊली असते आई. जर कोण विचारलं मला कोण असते आई, तर सांगेल मी त्याला साक्षात रुक्माईचं रूप असते आई. साक्षात रुक्माईचं रूप असते आई. म्हणून मला तुम्हाला त्या आईवडिलांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, आजपासून आपण कोणतीही वाईट गोष्ट करायची नाही. कोण आपल्याकडे बघितलं तर आपल्या शिक्षकांना सांगायचं, ते आम्हाला सांगतील आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. याहीपेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट, वडील आपल्याला एखाद्या वेळेस धाक देत असतील सर म्हणले त्याप्रमाणे, तो धाक आपण धाक समजायचा नाही तर ते आपल्यावर संस्कार घडवत आहेत असं समजायचं. शिक्षकांनी देखील जर आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, रागाला गेलं तरी आपलं त्याचं कर्तव्य आहे आणि आपल्याला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी त्यांनी करतायत माणसं. फक्त ध्येय डोळ्यापुढे ठेवायचं आणि मनाचं जब तक सफल होऊन निर्वचन त्यागोतून संघर्ष का मैदानी सोडवत भागवतून कुछ किए बिना जे जे कार नहीं होती कोशिश करने वाले की हार नहीं होती. या एका उक्तीप्रमाणे आपल्याला सतत प्रयत्न करायचे आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी ध्येय करायचं आहे. आणि आयुष्यात कोणत्या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. तुमच्या ह्या भरकटत्या वयामध्ये जर तुम्ही त्या चुकीच्या गोष्टीचा त्याग केला तर तुम्ही आयुष्यामध्ये एकदम यशस्वी होणार याची ग्वाही मी तुम्हाला सरांसमक्ष आज देतो. त्याच्यामुळे आपलं ध्येय जे काय आहे, प्रेम पुस्तकावर करायचं आहे, प्रेम गुरूंच्या आज्ञेवर करायचं आहे, प्रेम आई वडिलांच्या संस्कारावर करायचं आहे. एक छोटंसं उदाहरण आहे मॅडम. ज्या टायमाला पूर्वीच्या काळामध्ये या तरुण मुलं भरकटत होती, त्या टायमाला पूर्वीच्या काळामध्ये जहाजं देखील समुद्रामध्ये इकडून तिकडे भरकटत होती. त्या टायमाला त्या जहाजांना योग्य दिशा नव्हती. जहाजं समुद्रामध्ये रस्ता चुकायची आणि इकडे तिकडे भरकटायची. त्या टायमाला होका नावाच्या शास्त्रज्ञानं होका यंत्राचा शोध लावला आणि होका यंत्रामुळे त्यांना उत्तर दिशा कळू लागली. आज समाजामध्ये देखील मुलांची अवस्था सर तशीच झालेली आहे की आजकालची तरुण मुलं मुली भरकटून चाललेले आहेत, ते दिशाहीन झालेले आहेत आणि त्यांना जर दिशा द्यायची असेल तर गुरुरूपाच्या संस्कार रूपी होका यंत्राची आवश्यकता आहे. आणि जे गुरुरूपी संस्कार होका यंत्र जे आहे ते तुम्हाला सदैव तुमच्या गुरुच्या माध्यमातून मिळत आहे. फक्त ते तुम्ही आत्मसात करायचं आहे आणि आपल्या जीवनाचं ध्येय गाठायचं आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.